फर्स्ट चॅप्टर पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्रजीत शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. आपण जे ही वाक्य बोलतो त्यातील प्रत्येक शब्द या 8 जातींपैकी असतो. नाऊन. नाऊनचे 5 प्रकार पडतात: प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, कॉमन नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता प्रॉपर नाऊन म्हणजे काय असते? एखाद्या सिटीचं नाव वगैरे हे असते प्रॉपर नाऊन. आता इथं मुंबई सिटी ही आहे प्रॉपर नाऊन. आणि कॉमन नाऊन म्हणजे काय? डॉग, कॅट एक्सेट्रा. कॉमन नाऊन हे आहे कॉमन नाऊन डॉग. आणि कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे एखाद्या समूह, गुच्छ अशा गोष्टींचं असणाऱ्या वस्तूला कलेक्टिव्ह नाऊन असे म्हणतात. त्याचं आहे टीम. आणि नंतर इथं मटेरियल नाऊन म्हणजे काय असते? एखाद्या वस्तूला आपण नाव दिलेलं त्याला म्हणतात मटेरियल नाऊन, म्हणजे शुगर, साल्ट एक्सेट्रा. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? एखादी भाववाचक नाम, म्हणजे इथं पॉवर्टी. आता त्याच्यातच सेकंड टाईप आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय असते? जसे की पुनरावृत्ती टाळण्यासाठी जे वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन असते. त्यात पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम, निर्देश करण्यासाठी दर्शक सर्वनाम, तर अनिश्चित व्यक्ती दर्शवण्यासाठी अनिश्चित सर्वनाम असते. ही, हू, दॅट, नायदर, सम, व्हॉट एक्सेट्रा असं असतात प्रोनाऊन. आता इथं खाली एक्झाम्पल दिलं. ही इज अ बॉय. तो मुलगा आहे. तो म्हणजे हे आहे प्रोनाऊन. आता इथं एखादं समजा नाव पण आलं, समजा राम इज अ बॉय, मग राम इज अ प्रोनाऊन. राम हे एक पर्टिक्युलर वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे प्रोनाऊन असे म्हणतात. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे की नामाबद्दल कोणत्याही स्वरूपाची अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असते. म्हणजे ब्युटिफुल, क्लेवर, फाईव्ह, लिटल, धिस, नायदर एक्सेट्रा. शी इज अ ब्युटिफुल. ती सुंदर आहे आणि हुशार पण आहे. अँड क्लेवर हे आहे ॲडजेक्टिव्ह. वर्ब. नेक्स्ट टाईप आहे फोर्थ, वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. म्हणजे प्ले, राईट, कोणतंही कार्य करणे म्हणजे खेळणे. प्ले म्हणजे खेळणे असते. आता एक्झाम्पल बघूया. आय प्ले क्रिकेट. एखादी कृती करत आहे त्याला वर्ब म्हणतात. ॲडवर्ब. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. केव्हा, कुठे, कशी, कधी, किती वेळ घडली यासारखे असे, म्हणजे ब्युटिफुली, स्लोली. आता शी इज अ व्हेरी ब्युटिफुल. क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या वस्तूला किंवा नामाला ॲडवर्ब असे म्हणतात. प्रिपोजिशन म्हणजे कर्ता, कर्म, पूरक या वाक्याशी जोडण्यासाठी कोणत्याही शब्दाची गरज नसते. बहुधा नाम असते, परंतु यापेक्षा वेगळ्या अर्थाने एखादे नाम वाक्यात वापरायचे झाल्यास त्या वाक्याशी जोडण्याची शब्दाची अव्ययाची गरज असते. ऑन, इन, खाली, वर, आत, मागे, पुढे, बिटवीन, फ्रॉम असे शब्द येणाऱ्याला प्रिपोजिशन म्हणतात. आता एक्झाम्पल. देअर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलवर बुक आहे, यासाठी हे एक प्रिपोजिशन आहे. आणि मग कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? दोन एका जातीचे शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला उभयान्वी अव्यय म्हणजे कंजक्शन असे म्हणतात. म्हणजे आता त्याचे 2 टाईप्स पडतात: कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि इथे आता कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय? अँड ने जोडले जाणारं वाक्य किंवा बोथ अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली, बट ऑल्सो
but, only, neither, nor, either, or else, otherwise, yet, however, so, far, hence, therefore, etc. अशा शब्दांनी जोडल्या जाणाऱ्या शब्दाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. आता एक एक्झाम्पल आहे, बोथ बॉयज अँड गर्ल्स आर कमिंग टू द पार्टी. यात हे बोथ आणि बोथ अँड ह्या वाक्याने जोडलेलं आहे म्हणून कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे शब्द ज्याने म्हणजे as soon as, when, no sooner than, hardly, when, while, till, because, since, lest, so that, unless, that, though, although, than, as, so, as, before, still, where, who, which, whose, whom, if, etc. अशा शब्दाने जोडल्या जाणाऱ्या वाक्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. म्हणजे आता इथे एक्झाम्पल आहे, ॲज सून ॲज द टीचर सॉ द चिल्ड्रन दे रॅन अवे. आणि इंटरजेक्शन आठवं टाईप आहे. आता इंटरजेक्शन म्हणजे शोक दर्शवणारे, म्हणजे आता उदाहरणार्थ इथे ॲब्सोल्युटली, अचो, अहो, अग्री, अलर्स, अलर्ट, अलराईट, अलाइक, अमेन, एनी टाईम. आता इथे एक शोक दर्शवलेलं एक्झाम्पल आहे, हुर्रे, वी वोन द मॅच. ही आनंदाची घटना घडलेली आहे, त्यामुळे इंटरजेक्शन असे म्हणलेले आहे. आता इथे एक्सरसाइज आहे, आपण काही क्वेश्चन पाहूया. आय एम फ्रायटन, शी सेड नर्वसली. तिने कसं म्हणलेलं आहे, नर्वसली म्हणलेलं आहे, त्यामुळे त्याचं इथे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय होतंय, आपण आत्ताच पाहिलेलं आहे वरी. ॲडवर्ब म्हणजे एखाद्या क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या वाक्याला ॲडवर्ब असे म्हणतात. आता सेकंड एक्झाम्पल, कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस ॲट द मॉल. आता हे ब्युटिफुल हे एक म्हणजे विशेष माहिती देत आहे, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह येते. आता माय ब्रदर केप्ट हिज शूज अंडर द टेबल. अंडर म्हणजे खाली, वर, मागे, पुढे असं असणाऱ्या वाक्याला प्रिपोजिशन म्हणतात. इफ वी फिनिश आवर वर्क क्विकली वी कॅन गो टू द मूवी. आता इफ वगैरे आलं असं वाक्य, इफ, अनलेस असं असेल तर कंजंक्शन असते. एव्हरी डे दे वर्क फ्रॉम 10 to 5. 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत काम करतात, त्यासाठी आपण त्याला वर्कबद्दल सांगितले अधिक माहिती. आणि रोज ते सतत क्रिया घडते ना, रोज त्यासाठी वर्ब. आता इथं हुर्रे, आता ह्यासाठी इंटरजेक्शन असेल. शोक, आश्चर्य, आनंद व्यक्त करणाऱ्या शब्दास इंटरजेक्शन म्हणतात. आय आस्क क्वेश्चन बट नो बडी आन्सर. आता इथे बट आलेलं आहे, त्यामुळे कंजंक्शन येईल. मॅसन बिल्ट अ न्यू हाऊस. आता हे नाऊन आहे, मॅसन काय एक नामच आहे, त्यामुळे नाऊन येते. आणि पुणे ही एक म्हणजे सिटीचं नाव आहे म्हणून. पण इथे देयर इज अ युनिव्हर्सिटी इन द पुणे. इन म्हणजे प्रिपोजिशन येईल. युनिव्हर्सिटी, देयर इज अ युनिव्हर्सिटी इन पुणे, नाऊन येईल, नाऊन. दे ब्रॉट अ पेपर बॅग, प्रोनाऊन येईल, पेपरची बॅग आहे, एक्सप्लेन केले ना, विशेष माहिती दिलेली आहे. पर्टिक्युलर नेम आहे, त्यामुळे प्रोनाऊन. दे लँडेड इन अ फील्ड, मुळं एकच. दे लँडेड इन अ फील्ड, त्याचं ॲडजेक्टिव्ह येईल. ड्युरिंग द 14th century, होपिंग क्रेज स्वेप्ट इंग्लंड.
ॲडजेक्टिव्ह येईल. 14व्या शतकात म्हणजे पुराण्या काळातलं जुने सांगितलं आहे, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह येईल. आय एम शुअर आय हॅव मेट युअर फादर. याचं वर्ब येईल. आय एम शुअर आय हॅव मेट युअर फादर. वर्ब. मनी डझंट मेक अस हॅपी अनलेस इफ अनलेस वगैरे यूज केलं तर कंजंक्शन. ही वॉज ऑन द स्कूल फुटबॉल टीम. ऑन. वर्ब येईल. I went home at 5 o'clock. Preposition at. What is she asking you to do? She आहे इथं, त्यामुळे प्रोनाउन. After dinner one must go for a walk. After. नंतर, मागे, पुढे, खाली, वर म्हणलं तर प्रिपोजिशन. सम बेसिक फॅक्ट्स. सब्जेक्ट म्हणजे उद्देश असते. वाक्य ज्याबद्दल माहिती सांगतो तो उद्देश असतो. डोर म्हणजे कर्ता म्हणजे जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम वॉज अ किंग. राम हा सब्जेक्ट आहे. राम किल्ड रावणा. रामने रावणाला मारले. तर राम हे कर्ता झाला रावणाचा. म्हणजे काय, रामने क्रिया केली रावणावर, त्यामुळे राम हे कर्ता आहे या वाक्यात. आणि वरच्या वाक्यात राम हे राजा आहे हे साधं एखादं म्हणजे माहिती देत आहे रामाबद्दल, त्यामुळे इथे राम हे सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे काय असतं, ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. कर्ता व क्रियापद सोडून इतर एखाद्या शब्दाची वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरज असेल तर त्याला पूरक असे म्हणतात. पूरकाचे खालील प्रकार पडतात. 3 प्रकार आहेत. एक, कोमल इज अ डॉक्टर. सब कॉम्प्लिमेंट आहे. पुट द मनी इन द बॉक्स. ॲडवर्ब कॉम्प्लिमेंट आहे. आणि आय फाउंड द गार्ड स्लीपिंग हे आहे ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे. प्रिडिकेट म्हणजे विधेय अशा शब्दसमूह असतो की ज्यात क्रियापद असून हा शब्दसमूह उद्देशाबद्दल माहिती देतो. यात कर्त्यापूर्वी कर्त्याविषयी माहिती सांगणाऱ्या विशेषणाचा समावेश होत नाही. मॉम आस्क्ड मी टू गो टू द स्टोअर. हे इथून आहे, हे प्रेडिकेट आहे. टाइप्स ऑफ सब्जेक्ट. कर्त्याचे प्रकार. नाउन, प्रोनाउन, फ्रेज, क्लॉज, इन्फिनिटिव्ह, जिरंड, नाउन. हे 6 आहेत. आता यात बर्ड्स हॅव फेदर्स. बर्ड्स बद्दल माहिती सांगितलेली आहे आणि बर्ड्स हे कॉमन नाउन आहे, त्यामुळे नाउन मधलं टाईप आहे हे. आणि तो त्या म्हणजे त्याच्यासाठी, तिच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी वापरलं असं म्हणलं तर ते प्रोनाउन असते. आणि टू सी द सन इज अ प्लीजंट हे फ्रेज आहे. आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे टू इज अ ह्युमन हॅबिट. इन्फिनिटिव्ह आहे. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. स्विमिंग करणे हे चांगलं असतं आणि ते चांगल्या गोष्टीसाठी सांगितले, त्यामुळे जिरंड येते. आयांची प्रत्यय लागलं की जिरंड असते. आणि व्हॉट ही सेड वॉज ट्रू म्हणजे व्हॉट वगैरे आलं, व्हॉट दॅट वगैरे आलं की क्लॉज असते. आणि इंटिग्रिटी इज अ बेस्ट पॉलिसी हे एक नाव आहे. फ्रेज असा शब्दसमूह असतो की ज्याला काही अर्थ असतो परंतु पूर्ण वाक्य स्वरूप नसतो. तसेच फ्रेजमध्ये कर्ता नसतो. क्लॉज मात्र पूर्ण अर्थाचे वाक्य असते.
कर्त्याचे खालील इतर दोन प्रकार पडतात: कंप्लीट सब्जेक्ट, कंपाऊंड सब्जेक्ट. कंप्लीट म्हणजे काय असते? एखादे नाम अब्लिक विशेषण अधिक नाम वाक्याचा कर्ता असेल तर त्याला सिंपल अब्लिक कंप्लीट सब्जेक्ट असे म्हणतात. कंपाऊंड म्हणजे काय? दोन पेक्षा अधिक कर्ते जर उभयान्वी अव्ययाने जोडले तर त्याला कंपाऊंड सब्जेक्ट असे म्हणतात. आता इथं बोथ मेन अँड वुमेन कॅन एन्जॉय योगा हे कंपाऊंड सब्जेक्ट आहे, कारण दोन पेक्षा अधिक कर्ते आहेत. माणूस आणि बाई हे दोन कर्ते आहेत, त्यामुळे इथं आले कंपाऊंड सब्जेक्ट. आता इथं एकच कर्ता आहे, त्यामुळे आता राजूस रोड बाईक इज मच फास्टर दॅन हिज माउंटेन बाईक. मग आता ह्याच्यात एकच कर्ता असल्यामुळे हे कंप्लीट सब्जेक्ट आहे. आणि डॉल्फिन्स अँड एलिफंट हे दोन कर्ते झाल्यामुळे इथे कंपाऊंड आहे. आणि माय फ्रेंड खुशी, खुशी हे माझ्या मैत्रिणीचं नाव आहे, त्यामुळे ते एकच कर्ता होईल, त्यामुळे ते कंप्लीट सब्जेक्ट आहे. वाक्याचा कर्ता वाक्याच्या शेवटी सुद्धा असू शकतो. आता खाली एक एक्झाम्पल दिले: डाऊन फ्लो द रिव्हर गंगेज इज हे कर्ता आहे एक, त्यामुळे इथे कंप्लीट सब्जेक्ट होतंय. फर्स्ट टाईप आपण आज शिकणार आहोत ते म्हणजे नाऊन. नाऊन म्हणजे एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरतात त्याला नाऊन असे म्हणतात. म्हणजे एखाद्याचं नाव राम किंवा लता असे नावाला नाऊन असे म्हणतात. त्यामध्ये पहिला आहे त्याचे फंक्शन्स ऑफ नाऊनमध्ये पहिला आहे सब्जेक्ट ऑफ वर्ब. कविता सॅंग अ सॉन्ग म्हणजे कर्त्याला सब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणतात. कर्ता कोण आहे? इथं कविता आहे. कविता ही कर्ता आहे हिनं, त्यामुळे हे सब्जेक्ट ऑफ वर्ब आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? क्रियापदानंतर आलेले नाम कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट किंवा कर्त्याचे पूरक असे म्हणतात. आता शी इज अ टीचर, हे टीचर म्हणजे तिची पोझिशन आहे आणि तिनं टीचर आहे, तिच्याबद्दल अधिक माहिती सांगितले गेले आहे, त्यामुळे कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. क्रियापदानंतर आलेल्या नामावर कर्त्याची क्रिया घडत असेल तर अशा नामाला क्रियापदाचे कर्म असे म्हणतात. आय सॉ अ नितीन हे आहे ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. टू, इन. प्रिपोजिशन म्हणलं की इन शब्दयोगी अव्ययानंतर आलेल्या नामाला शब्दयोगी अव्ययाचे कर्म असे म्हणतात. आणि नाऊन ॲज अ अपोजिटिव्ह म्हणजे एखाद्या नामासाठी पुन्हा एखाद्या पर्यायी नावाचा वापर करणे, काही प्रसंगी शब्दसमूह किंवा वाक्यसुद्धा अशा प्रकारचे कार्य करते. म्हणजे माय सिस्टर जान हे माय सिस्टरचं नाव, माझी जी बहीण आहे तिचंच नाव जान आहे, त्यामुळे हे असते नाऊन ॲज ॲन अपोजिटिव्ह म्हणजे प्रतिनाम. म्हणजे तिचं नाव माझ्या सिस्टरचंच नाव जेन आहे ना, त्यामुळे हे इथे अपोजिटिव्हमध्ये. काइंड्स ऑफ नाऊन. काइंड्स ऑफ नाऊन म्हणजे फाईव्ह टाईप्स आहेत. हे पहिलं आहे प्रॉपर नाऊन, दुसरं आहे कॉमन नाऊन, तिसरं कलेक्टिव्ह, चौथं मटेरियल, पाचवं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता प्रॉपर नाऊन म्हणजे काय? इंडिया, औरंगाबाद, गंगा असे असते पर्टिक्युलर सब्जेक्टचे नाव, त्यामुळे असते प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय? बुक, पेन, पेन्सिल, डॉग एक्सेट्रा. कलेक्टिव्ह म्हणजे क्लास, फॅमिली, फ्लॉक. मटेरियल पेपर, वॉटर, साल्ट. ॲब्स्ट्रॅक्ट ब्रेव्ही, काइंडनेस, ट्रूथ, ब्युटिफुल एक्सेट्रा. प्रॉपर नाऊन फर्स्ट आहे, ह्याच्यामधलं फर्स्ट टाईप आहे. आणि प्रॉपर नाऊन म्हणजे काय? विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणतात. एक्झाम्पल आहे सतीश, कविता, पुणे, मुंबई एक्सेट्रा. आता कालिदास इज अ शेक्सपियर हे आहे. इथं या ठिकाणी एक नाट्यकार म्हणून दर्शवलं गेलं आहे आणि इथं निश्चित स्थळाशी निगडीत सांगितलेलं आहे. इंडिया लावल्यामुळे एक स्थळाची जागा दिलेली आहे. आता कॉमन नाऊन म्हणजे काय असते? सामान्य गुणधर्म दर्शवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. बुक, मॅन, डॉग, सिटी, गर्ल, बेबी, स्टार, ट्री, बर्ड एक्सेट्रा.
कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एकाच जातीचे किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्या सामुदायिक वाचक किंवा समूहवाचक नाम असे म्हणतात. आर्मी, क्रॉस, बंच, बंडल, क्राऊड, मॉब, टीम, फ्लॉक, हर्ड, फॅमिली, नेशन, पार्लिमेंट, कमिटी, पॉलिसी एक्सेट्रा. आता नेक्स्ट टाईप आहे मटेरियल नाव. मटेरियल म्हणजे लिटर, मीटर, किलोग्राम मध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकाच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. म्हणजे वूड, टी, गॅस, सॉइल, स्टील, साल्ट, मिल्क एक्सेट्रा. आता त्यात केस, गवत, धान्य, सोने, पाणी, हवा ही पदार्थवाचक नामे आहेत. पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनी रूपात वापरली जातात. पदार्थवाचक नामापूर्वी ए_एन हे म्हणजे ए आर्टिकल लावलं जात नाही. काही प्रसंगी एक किंवा म्हणजे अनेक वचने असले तर लावू शकतात. आता इन इट स्टील क्लिअर वॉटर रिफ्लेक्ट द ब्लू स्काय हे आहे मटेरियल नाउन. हा शब्द धागे या अर्थाने वापरल्यास किंवा केसासाठी दोन विशेषणे वापरल्यास मात्र हेअर्स असा शब्दप्रयोग करतात. माय हेअर इज ब्लॅक. देअर आर 5 हेअर्स ऑन द टेबल. आता शी हॅज सम ब्लॅक अँड ग्रे हेअर्स म्हणजे डोक्यावरचे केस. जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधनासाठी ए_एन वापरले जातात. अ मिल्क बॅग, अ ग्लास ऑफ वॉटर, अ पेट्रोल टँक एक्सेट्रा. पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेल्या परिमाण एकापेक्षा अधिक संख्या दर्शवली असेल तरी ते परिमाण एकवचनी रूपात लिहिले जाते. म्हणजे 3 लिटर वॉटर हे चुकीचं आहे. यस लागल्यामुळे इथं यस प्रत्यय ना. 3 लिटर वॉटर इज करेक्ट. यस प्रत्यय लागल्यामुळे हे इथं तुम्ही पाहू शकता यस असल्यामुळे हे इनकरेक्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय असते? ब्युटी, काइंडनेस, फाउंडनेस, स्लीप, डेथ एक्सेट्रा अशा शब्दाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतात. यात क्वालिटी म्हणजे काय असते? हॉनेस्टी, विजडम. स्टेट म्हणजे काय? प्रॉपर्टी, फ्रीडम. ॲक्शन म्हणजे काय असते? मुवमेंट, थेफ्ट. आता कॅटेगरीज हे लावलेले आहे असे प्रॉपर नाउन कोणते यावरच्या असं एक्झाम्पल दिलेले त्याच्यातून सगळे वेगवेगळं केलेलं आहे. मूळ भाववाचक नामाव्यतिरिक्त शब्दसमूह खालीलप्रमाणे भाववाचक नामे तयार करता येते. फॉर्मेशन ऑफ नाउन. आता क्रियापदापासून नामे तयार करताना खालील प्रत्यय जोडले जातात. हे पहिलं एल, एन, सी, ईएन, सी, tion, tion, sion, ure, ment, age, ing, ery, th, ity, ancy म्हणजे arrival, attend attendance, perform performance, educate education, combine combination, confuse confusion, departure, agree agreement, pack package, write writing, brave bravery. विशेषणापासून नामे तयार करताना पुढील प्रत्यय जोडले जातात. नेस, ity, ism, th, cy, ty, ery, age, ure, aenc म्हणजे हॅपी हॅपीनेस, ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी, आयडियल आयडियलिझम, लॉंग लेंथ, प्रायव्हेट प्रायव्हसी, हॉनेस्ट हॉनेस्टी, ब्रेव्ह ब्रेव्हरी, सेफ सेफ्टी. आता क्रियापदापासून व्यक्तिवाचक नामे तयार करताना पुढील प्रत्यय जोडले जातात. एंट, ईएनट, ईईआयएसटी. प्रेसिडेंट प्रेसिडेंट, प्रिसाइड प्रेसिडेंट, पेई, इन्फॉर्मेशन, टूर टुरिस्ट. विशेषणापासून व्यक्तिवाचक नामे तयार करताना पुढील प्रत्यय जोडले जातात. आयएसटी, एसटीईआर, ह्युमन ह्युमनिस्ट, यंग यंगस्टर. नामापासून व्यक्तिवाचक नामे तयार करताना पुढील प्रत्यय जोडले जातात. ARIN, EE किंवा EER, IST, STER म्हणजे व्हेजिटेबल व्हेजिटेरियन, रिफ्यूज इंजिनियर, कॉलमनिस्ट, यंग यंगस्टर. ए मध्ये काय सांगितलेलं आहे? क्लास चेंजिंग मेंटेनिंग सफिक्स.
म्हणजे चाइल्डहूड, एंगेजमेंट, चाइल्डिश हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे ॲडवर्ब नाउन आहे. क्लास चेंजिंग, मेंटेनिंग प्रिफिक्स, हे होतं सफिक्स, हे प्रिफिक्स. हॅपी, अनहॅपी, एबल, एनेबल, फ्रेंड, बी फ्रेंड. हाऊ टू आयडेंटिफाय नाउन फ्रॉम द सेंटेन्स. वाक्याचा कर्ता किंवा कर्म नाम असते. शब्दयोगी अव्ययानंतर असलेला शब्द नाम असतो. षष्टीनंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो. अँड द उपपदानंतर येणारा शब्द नाम असतो. ॲपॉस्ट्रॉफी एस ऑफ च्या मागे पुढे दोन्ही नामच असते. आता इथे एक्झाम्पल दिले. वाक्याचा कर्ता नाव असतो म्हणजे आता इथे एक्झाम्पल दिले. मोहन ब्रोक अ कप. मोहन हे एक नाम आहे. इथं शब्दयोगी अव्ययानंतर म्हणजे टू नंतर हे पुणे आले. हे पुणे इज अ नाम अँड नाउन आहे. ही इज माय फ्रेंड, हे फ्रेंड नाउन आहे. पॉसिबिलिटी नाउन आहे. दिस इज गोपाल्स बॅग, गोपाल हे नाउन आहे. बॅटरी ऑफ द कार इज नॉट वर्किंग, हे नाउन आहे. नाउनमध्ये दोन आहेत अजून. नामाच्या नाउन्सच्या स्वरूपात दोन गटात विभागणी आहे. काउंटेबल म्हणजे मोजता येणारे आणि अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणारे संख्येत. आता इथं काउंटेबलमध्ये काय, पेन, बुक, ॲपल. अनकाउंटेबल म्हणजे वॉटर, शुगर, अँगर, हे. आता इथं ॲबस्ट्रॅक्ट नाउनचे जे ॲडजेक्टिव्ह पासून तयार झालेले आहेत त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे लॉंग, लेंथ, फ्री, फ्रीडम, हाय, हाईट, क्रुअल, क्रुएलिटी, स्लेव्ह, स्लेव्हरी, रेग्युलर, रेग्युलॅरिटी, प्रायव्हेट, प्रायव्हसी, सेल्फ, सेल्फिशनेस, स्ट्रॉंग, स्ट्रेंथ, फॉल्स, फॉल्सहुड, वाईड, विड्थ, करेज, करेजियस, करेज, ड्युटीफुल, ड्युटी, ॲब्सेन्स, ॲब्सेंट, ट्रू, ट्रूथ, ब्रेव, ब्रेवरी, यंग, यूथ, strong, strength, secret, secrecy, rich, richness, polite, politeness, patience, patientness, foolish, foolishness, ignorance, ignorant, ignorance, crowdness, dangerous, danger, confidence, confidence, confident, confidence, abundant, abundance, wise, wisdom, deep, depth, humble, humbleness, poor, poverty, royal, royalty, prudence, kind, kindness, honest, honesty, vain, vanity, intelligent, intelligence, rude, rudeness, dirty, dirt, characteristic, character, accurate, accuracy. आता इथं आपण एक्झाम्पल पाहूया. हे PDF मी टेलिग्रामवर टाकले, ते बघून घे. आता व्हॉट टाईप ऑफ नाउन इज अ अंडरलाईन वर्ड. आता हे विजडम, हे अंडरलाईन केलेलं वर्ड हे कोणत्या प्रकारचं नाउन आहे हे विचारलेलं आहे. विजडम हे एक ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि टाईप ऑफ अ नाउन इज अंडरलाईन वर्ड. द क्राऊड वॉज व्हेरी बिग, म्हणजे गुच्छ. गुच्छ म्हणजे काय, तर क्राऊड म्हणजे गुच्छ, कलेक्टिव्ह. आता व्हॉट टाईप ऑफ नाउन इज अंडरलाईन वर्ड. इंटिग्रिटी, इंटिग्रिटी हे एक ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. आता विलेज येणार, कारण पुणे, नागपूर, मुंबई हे एक सिटीचे नाव आहेत आणि विलेज म्हणजे एक गाव असते. आणि चूज द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता सेंच्युरी, कारण प्लेयर्स, सिटी, औरंगाबाद हे एक कलेक्टिव्ह नाउन झालं. सेंच्युरी ही एक कलेक्टिव्ह नाउन नाही आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाउन, चूज द ॲबस्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. विजडम हे एक ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. प्रॉपर नाउन म्हणजे वडगाव, हे एक गावाचं नाव आहे, त्यामुळे प्रॉपर नाउन येईल. ऑड मॅन आउट, पुअर मॅन आहे यात, कारण फ्रीडम, पॉवर्टी, विजडम हे एक नाउन आहे. पुअर मॅन हे नाउन नाही. मॅच द पेअर्स, प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, म्हणजे इथं महावीर हे एक प्रॉपर नाउन आहे. कॉमन नाउन म्हणजे चिल्ड्रन, मटेरियल म्हणजे क्लॉथ आणि ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे मुवमेंट. इथं प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या सिटीचं नाव, पुणे. कॉमन नाउन म्हणजे डॉग, मटेरियल नाउन म्हणजे एअर, ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे पनिशमेंट.
आता इथं चूज द कॉमन नाउन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. कॉमन नाउन हे कॉमन. आता विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. हॅपीनेस इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कारण बाकीचे मटेरियल नाउन आहेत. ब्रेड, कॉफी, चीज इज मटेरियल नाउन आहे. चूज द प्रॉपर नाउन फ्रॉम अ गिवन अल्टरनेटिव्ह. प्रॉपर म्हणजे एखाद्या व्यक्तीला नाव दिलं मोठी म्हणून तिचं नाव असते प्रॉपर नाउन. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, चिल्ड्रन एका लेकराला म्हणतो आपण. पण टीम, बुके, हर्ड हे एक गुच्छ असते म्हणजे कलेक्टिव्ह नाउन आहे ते बाकीची. शिप ते हर्ड असते तर स्टुडंट क्लास. चूज द रॉंग पेअर. सोल्जरचं टीम नसते, आर्मी असते. सोल्जरची आर्मी. अन असेंब्ली ऑफ द. असेंब्ली कोणाची असते, इलेक्टेड मेंबर्सची असते. द प्लेस वेअर स्मॉल यंग चिल्ड्रन आर टॉट इज कॉल्ड किड गार्डन. म्हणजे आता जिथं लहान लेकराला शिकवलं जातं त्याला किंडर गार्डन म्हणतात. म्युझिशियनचं बँड असते, बँडचं जजेस असते. फाइंड द ऑड मॅन आउट. थीप हे एक ऑड मॅन आउट आहे, चोराला नाव दिलं जाते. हे बाकीचे क्लास मटेरियल येते. आणि खाली ऑड मॅन आउट काय, प्लेयर म्हणजे एक कलेक्टिव्ह नाउन झालं. लॉज, कोड, स्टॅम्प. स्टॅम्प कलेक्टिव्ह आहे, लॉजला कोड आहे. तर ग्रुप ऑफ मेंबर हॅव्हिंग ब्लड रिलेशन इज कॉल्ड फॅमिली. सिरीज ऑफ माउंटेन इज कॉल्ड चेन. कमिटी ऑफ मेंबर्स असतात. फॉरेस्ट ऑफ ट्रीज असतात. गेगल ऑफ गीज असतात. गँग ऑफ डायकॉट्स असतात. हर्ड ऑफ कॅटल असते. हाईव ऑफ बीज असते. ज्युरी ऑफ जजेस असते. आणि लायब्ररी बुकची असतात. हे IMP आहे आताचं. अ सेट ऑफ फर्निश्ड रूम इज अ स्वीट. आणि रिगमेंट ऑफ सोल्जर, सोसायटी ऑफ पीपल, नर्सरी ऑफ प्लांट आणि स्क्वॅडरन ऑफ एरोप्लेन. आयडेंटिफाय द सेंटेन्स हॅविंग ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. यात काय आहे, आता हे दोन्ही आहेत ॲब्स्ट्रॅक्ट नाउन खरं तर. he had no friends or relation and lived in the solitude. आणि इथं काय, बट आय फेल्ट नो एन्युमिटी आणि solitude हे दोन्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. किंग काय कॉमन नाउन आहे. ॲक्शन काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. फ्लीट काय आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. अशोका काय प्रॉपर नाउन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाउन. काउंट माइल, ग्राम, किलोग्राम, काउंटेबल नाउन. यूज द appropriate word filling the blank. डॅश हर्ड ऑफ कॅटल असते. Select the word denoting number. Flock of birds. Select ultra modern असते. याचं प्रिफिक्स विचारले. सफिक्स चेंजिंग सफिक्स टू प्रिफिक्स मीन्स एनस्लेव, स्लेव एनस्लेव आणि चाइल्ड चाइल्डिश हे दोन चेंज होईल, त्यामुळे हे आहेत प्रिफिक्स. आणि वरच्या ह्याला कन्वर्ट द सर्टन ॲडजेक्टिव्ह इंटू नाउन. नेस लागल्यावर अफिक्स कॅन कन्वर्ट सर्टन ॲडजेक्टिव्ह इंटू नाउन. आता इथं युरिडिशन, ब्रीफ इटिंग, कोझी, कोझिनेस, रिव्हरन्स. आता हे रिपीट झालंय क्वेश्चन इथं. थर्टी फाय नंबरचं एंड बी येते म्हणजे स्लेव अँड स्लेव, चाइल्ड चाइल्डिश. Filling the blanks appropriate word. Do not disturb him. He is busy with the dash of the some new specimens he found this morning.
क्लासिफिकेशन